आता माहूरकून येत होतो मित्र, हे बघा इथं खडोळी एक मेलेली आहे. आपल्या दैनंदिन माणसाच्या एवढ्या फास्ट लाईफमुळे मुख्य जनावरांचं जीवन किती धोक्यात आहे बघू शकता. रस्त्यावर मरून पडली होती. आता आपण तिला वाचू बी शकत नाही. आता याला काही पाणी पाजवा म्हणजे आपण याला पुरलंय मित्र, बघू शकता. देव याच्या आत्म्याला शांती देव. तर जय जिजाऊ जय शिवराय मित्र, मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण माहूर म्हणजे जे नांदेड जिल्ह्यामध्ये स्थान स्थित आहे, तिथे एक पांडवलेणी आहे. अतिशय प्राचीन अशी पांडवलेणी आहे असं म्हटलं जाते. बरेच लोक म्हणत होते की ते म्हणजे 5व्या ते 8व्या शतकाच्या मधातली ती लेणी असावी. तर मग इतकी प्राचीन लेणी आहे, अजूनही आपण तिथे गेलो नाही, असं कसं काय झालं? आज आपण त्यामुळे इकडे निघालेले आहोत मित्र. या पांडव लेणीला मी तुम्हाला दाखवतो, सोबतच या पांडव लेणीचा पूर्ण इतिहास सुद्धा जाणून घेणार आहोत मित्र. ते बघू शकता इकडे तुम्हाला दिसत आहे ही जागा, हेच पांडव लेणीची सुरुवात आहे. वरून या पांडव लेणी अशा प्रकारे दिसते. आता इकडल्या बाजूने आपल्याला जायचं आहे, इकडल्या जाता येते आणि तिकडून पण वरून जाता येते, परंतु ते थोडासा रिस्की रस्ता वाटत आहे. चला रिस्कच घेऊया, कारण सगळे जातात काय रस्त्यानं जाण्यात काही मजा नसते. थोडं डिफरंट केल्याशिवाय माणसाची ओळख पण होत नाही, आहे की नाही? तर चला मग इकडून जाऊया. या पांडव लेणीबद्दल बऱ्याच लोकांचे म्हणजे इतिहासकारांचे मतभेद आहेत मित्र. कोणी या लेणीला म्हणजे पांडवांनी इथे निवास केला होता असं म्हणते, आणि काही लोक या लेणीला म्हणजे बौद्धिस्ट लेणी आहे असं सुद्धा म्हणतात. गौतम बुद्ध यांची लेणी आहे असं म्हणतात. तर आपल्याला काही एक्झॅक्ट या लेणीचा इतिहास माहीत नाही, त्यामुळे इतिहासात आपण छेडखानी बिलकुल नाही करणार आहोत. आपण पहिले या लेणीचा व्ह्यूचा आपण मजा घेऊया पूर्ण. मी तुम्हाला हे पूर्ण लेणी दाखवतो, इथे काय 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 नाही. अशा प्रकारे आपण वरून असं खाली उतरलेले आहोत. थोडासा अवघड रस्ता आहे, त्यामुळे तुम्ही जेव्हा पण येसाल ना पलीकडल्या बाजूकून या मित्र. आणि अशा प्रकारे ह्या लेणीचा व्ह्यू आहे, बघू शकता. पूर्ण मी लेणी तुम्हाला एका शॉर्ट फिल्मसारखी दाखवतो. आणि आता आपण या पूर्ण लेणीचा ज्या जवळून व्ह्यू घेऊया. या लेणीच्या म्हणजे आपण येत असताना उजव्या बाजूला काही अशा प्रकारे ठिकाण दिसतंय. इथे शेंदूर लावलेला आहे, बघू शकता, परंतु कुठल्याही प्रकारची मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. आणि आपण बघूया लेणी पूर्ण. आणि या सेकंड गुफेमध्ये हे अशा प्रकारे एक मूर्ती दिसत आहे. आपण जवळून जाऊन पाहूया. पहिले चप्पल काढूया. इथे पण थोडंसं शेंदूर लावलेलं आहे. ही मूर्ती म्हणजे गणपती देवाची असावी अशा प्रकारची दिसती, बघू शकता. आणि आता आपण पलीकडल्या याच्यावरती जाऊया. पलीकडल्या तर तुम्हीच बघू शकता, नाही तर पुन्हा तुम्हाला असं वाटू नाही की म्हणजे मी जे दिसल तेच मी तुम्हाला दाखवणार आहोत. नंतर तुम्ही ठरवा की ही लेणी म्हणजे बौद्धिस्ट आहे की हिंदुइझमची आहे, ते तुम्ही ठरवा. मी कोणतेही इतिहासात छेडखानी करणार नाही, त्यामुळे कोणाचंही मन दुखावं अशा प्रकारे कोणतंच वाक्य आपण वापरणार नाही आहोत. या प्रकारे स्तंभ आहे, बघू शकता. हा स्तंभ आहे. आणि इथून हे मध्यभागी असणारी लेणी अशा प्रकारची आहे. या स्तंभावरती काही कलाकृत्या असाव्यात पहिले, परंतु ते कालांतराने तुटलेले आहेत. आणि या ठिकाणी बघा, हे पण स्तंभ आहे, याच्यावरच्या पण कलाकृत्या तुटलेल्या आहेत. या स्तंभांवरती जे कलाकृत्या दिसत आहेत ना मित्र, ते थोड्या अशा स्पष्ट नाही दिसत. आणि या स्तंभावर बघा, या स्तंभावरील मूर्त्या सुद्धा खंडित आहेत. आणि लोकांनी बघा किती विचित्रपणा, बघा किती कोरून ठेवले, नावं काही लिहिले. स्तंभावरती पण जे कलाकृती आहेत ते खंडित दिसतात आपल्याला. हे पण तुटलेल्या अवस्थेत.
प्रत्येक पिलर्स वरती जे कलाकृती आहेत ते पूर्ण खंडित दिसत आहेत. एक्झॅक्ट आपण हे कोणत्या म्हणजे कशाची कलाकृती आहे याच्याबद्दल आपण बोलूच शकत नाही. हे इथं बघू शकता, इथं कशा प्रकारे हे केलेलं आहे. आणि आता आपण आत जाऊया. आत गेल्यानंतर सगळीकडे बघा, इथून ते त्या काठापर्यंत बघू शकता पूर्ण ज्या हे केलेलं आहे, म्हणजे कोरून किती, म्हणजे एका अखंड दगडाला किती म्हणजे भव्य प्रकारे कोरलेलं आहे बघू शकता. प्राचीन काळामध्ये 8व्या शतकाच्या म्हणजे तेवढ्यातले हे लेणी आहे असं इतिहासकार म्हणतात. आणि ही मूर्त्या बघा, ही मूर्त्या पण आपल्याला खंडित अवस्थेत दिसतात बघू शकता. आणि खूप वेगवेगळे नावं काढलेले आहेत मूर्ख लोकांनी बघा. आणि इकडे पण ही मूर्ती बघा, ही पण खंडित अवस्थेतच दिसत आहे बघू शकता. आणि इकडे हे एक, हे काय आहे मला माहित नाही, परंतु तुम्हाला जर काही माहित असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा मित्र. पाकोळ्यांचा आवाज येत आहे इथे. या गुफेच्या प्रथम दरवाज्यावरती अशा प्रकारे कोरीव काम आहे, ते तुम्हाला मी झूम करून दाखवतो. आणि मला याबद्दल तेवढा अभ्यास नाही आहे, पण तुम्हाला काही वाटत असेल याबद्दल तर मला नक्की सांगा मित्र कॉमेंटमध्ये, जेणेकरून नवीन ऑडियन्सला पण माहीत असायला हवं. चला आता आपण याच्या गर्भगृहाच्या आत जाऊया. आता आत गेल्यानंतर इथे बघा, इथे एक शिवलिंग आहे. हे बघू शकता, इथे शिवलिंग आहे. आपण दर्शन घेऊया. ते ज्योत पण पेटवलेली आहे. लोक दूरदूरून या ठिकाणी येतात. एक परिभ्रमणा घेऊया. अशा प्रकारे इथे चालताना जरा सावकाश चला. इथे गड्डा आहे मित्र, जेव्हा पण तुम्ही येसाल. आता आपण गर्भगृहाच्या बाहेर आलेले आहोत. हे अशा प्रकारे इथून मूर्ती, आणि एक परिभ्रमणा घेऊया या गर्भगृहाला. इथे एक मूर्ती असावी पहिले, पण खंडित दिसत आहे. किंवा मग तिथे हे बघा पाकोळ्या इथे खूप आहेत, तर जरासं भिवूनच चालावं लागते मित्र. भिवून चाललेलंच बरं, भीतीदायक वातावरण. तर चला एक परिभ्रमणा केली आपण. बाहेर अशा प्रकारे वातावरण, ते खूप पाकोळ्या आहेत मित्र. अशा प्रकारे आपण तिकडली गुफा बघलेली आहे मित्र. आता आपण इकडल्या बाजूला एक गुफा आहे मोठी, या गुफेला आपण बघण्यासाठी आलेले आहोत. आता आपण आत जाऊन बघूया इथे काय आहे. स्तंभांवरती तर कुठल्याही प्रकारची कलाकृती आपल्याला दिसत नाही, परंतु या बाजूला बघा अशा प्रकारे कलाकृती आहे, आणि या बाजूला अशा प्रकारे पूर्ण पाकोळ्या आहेत या ठिकाणी. आत आपण जाणं एक थोडंसं धोकादायकच आहे. इथूनच आपण दर्शन घेऊया, कारण कसं आहे इथे रात्रभर इथं कोणता प्राणी असू शकते, काही असू शकते. इथं रात्री कोणीच नसते. तर हे गुफा तर अशी तुम्हाला मदत जाऊन दाखवतो, पण ती पूर्ण अंधार आहे बघू शकता. त्यामुळे आपण आत जाण्याची रिस्क घेऊ नये. तर हा व्हिडिओ जो आहे मित्र इथेच संपतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ छान वाटल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि माझ्या व्हिडिओला लाईक. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.